निकाल बाजूने लागला की ईव्हीएम चांगले, निकाल विरोधात गेला की ईव्हीएम मध्ये गडबड अशी दुटप्पी भूमिका विरोधकांची असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। आता तर विरोधक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरही बोलायला लागलेत असंही ते म्हणाले। काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष वर्ष गायकवाड यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। उत्तर मध्य मुंबईतून वर्ष गायकवाड यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे। त्यानंतर आज वर्ष गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी उद्धव ठाकरेंनी वर्ष गायकवाड जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी माझं मत वर्ष गायकवाड यांनाच असेल असं देखील म्हटलंय। बारामतीत राज ठाकरेंच्या सभेचं नियोजन होणार असल्याची माहिती आहे आणि त्यावर सुप्रिया सुळेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे। सगळ्यांचं स्वागत होईल आणि प्रत्येकाचं स्वागत तुतारी वाजवणारा माणूसच करेल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली। इंदापूरच्या सभेत अजित पवारांवर टीका केल्यानं राष्ट्रवादीचे नेते दम भरत आहेत असा आरोप शरद पवार पक्षाचे नेते उत्तमराव अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। जानकर यांनी केलाय। सत्तेवर आल्यास अजित पवार त्रास देतील असा दम भरला जातोय असं देखील जानकर म्हणाले। शरद पवार पक्षाचे नेते उत्तम जानकर आणि आमदार शहाजी पाटील यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलंय। तर करमाळ्याच्या सभेमध्ये जानकरांनी पाटलांचा समाचार घेतलाय। शहाजी पाटलांची सुपारी मुंबईमध्ये फुटली आणि हळद गुवाहाटीत लागली अशा शब्दात जानकरांनी शहाजी पाटलांना प्रत्युत्तर दिलं। सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे। म्हातारा लय खडूस आहे, तिजोरीची किल्ली कमरेला लावून फिरताय, हे अजित पवारांच्या लक्षात आलं असा टोला सदाभाऊ खोतांनी शरद पवारांना लगावला। करमाळ्याच्या सभेमध्ये रोहित पवार आणि अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतलाय। एखादी कुस्ती जिंकली की पहिलवानाला आता मोठा पहिलवान झाल्यासारखं वाटलं आणि त्या पहिलवानाला आता उस्तादा सोबतच कुस्ती खेळावं वाटतंय, पण वस्ताद शेवटचा डाव राखून ठेवतो असा इशारा रोहित पवार आणि अजित पवारांना दिलाय।